तुम्हाला माहिती का, पाव बनवणं अगदी सोपं आहे. आज तर मी पहिल्यांदाच बनवले, पण घरच्यांना प्रचंड असं आवडले. ओव्हन न वापरता कढईमध्येच मऊ लुसलुशीत पाव बनवले. त्यासाठी काय करायचं, 1.5 कप इथं कोमट दूध घेतले, 1 चमचा साखर घालून घ्यायची, 3 चमचे ईस्ट घेतले, तुम्ही कुठल्याही कंपनीचे वापरू शकता. साखर चांगलं विरघळून घ्यायची आणि 15 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे चांगलं ॲक्टिवेट होण्यासाठी. 15 मिनिटात ईस्ट चांगलं आपलं ॲक्टिवेट झालेत. आता त्या एका बाउलमध्ये मी 3 कप मैदा घेतला आणि ते ईस्ट ॲक्टिवेट करायला ठेवते ते पूर्ण ते पिठामध्ये घालून घ्यायचे. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जे बाउल होतं त्यात थोडंसं मी कोमट पाणी वापरलेलं आहे. आता पीठ चांगलं सैलसर मळून घ्यायचे. कणिक मळतो त्यापेक्षा पण अगदी सैलसर. 3 चमचे तेलच वापरलं आहे. तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता. 2 ते 3 फटके चांगला मारून द्यायचे, म्हणजे अगदी सॉफ्ट पीठ तयार व्हायला पाहिजे. आता 2 तासासाठी हे आपल्याला झाकण ठेवून द्यायचे. छान ते पीठ डबलनं फुलते. आता बघू शकता पीठ चांगलं फुलले गेलेत. त्यातली पूर्ण हवा त्यातली काढून घ्यायची. पुन्हा चांगलं तेल लावून चांगलं एकजीव करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही हे पीठ चोळसाल ना, तेव्हा तुमचे पाव अगदी सॉफ्ट होतील. आता ज्या भांड्यामध्ये आपण बेक करणार आहे त्याला आधी तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं मैदा बुरबुर करून घ्यायचा. आता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपले पिठाचे असे भाग करून घ्यायचे. छोट्या साईजचे पण तुम्ही हे पाव बनवू शकता किंवा मीडियम साईजचे पाव बनवू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. आता आम्ही मीडियम साईजचे पाव बनवते. तुम्ही जर छोटी साईज केली तर पाव तुमचे खूप सारे होतील. त्या ठिकाणी आपल्याला पाव झाकण ठेवून देते. त्या ताटात का नाही अर्ध्या तासासाठी हे झाकण ठेवून देते. पावची साईड अगदी डबलनं झालीत. आता हे आपण कढईमध्ये बनवते. कढई आपल्याला आधी प्रीहीट करायला लावायची. 20 मिनिटामध्ये आपल्याला हे झाकण ठेवून देते. मी 2 याच्यावर करते, एक ताटामध्ये आणि एक केक टिनमध्ये. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. 20 मिनिटानंतर पाहू शकता मस्त लादी पाव आपले बनून तयार झाले. आता ओव्हनमध्ये जर करत असाल ना तर दोघी साईडनं कलर छान येतो, पण आपण कढईत केले ना त्यामुळे खालची बाजू चांगले भाजले गेले, वरती पण कच्चे राहिला नाही. तुम्हाला आतमध्ये तोडून सुद्धा दाखवते. मस्त लादी पाव बनवून तयार झाले. त्यासोबत गरम गरम चहा आणि गरम गरम लादी पाव. ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.